त्यांना असं वाटतंय की अरुंधती या सगळ्याला काही अंशी जबाबदार आहे. कारण तसं ते कळेल तुम्हाला, तुम्ही बघाल तेव्हा की त्यांना असं का वाटतंय. पण ती पण आई आहे आणि त्यांनी पण तिला तेवढाच जीव लावला आहे. माझ्यापेक्षा तिलाच खूप जास्त एक्साइटमेंट आहे. तिचा वाढदिवस परवा आहे, पण ती माझ्यासाठी थांबली आहे कारण वाढदिवसाचा ड्रेस तिला घ्यायचा आहे. सुरुवात झाली नाही, कसलीच तयारी नाही, तिची सगळी तयारी झाली, रिटर्न गिफ्ट वगैरे सगळं आणून झालंय, सगळं झालंय. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी स्टार प्रवाह वाहिनी आणि याच वाहिनीवर 4.5 ते 4 वर्ष अधिराज्य करणारे म्हणजे ही 4.5 वर्ष आपली हक्कानी जागा ठेवणारी मालिका म्हणजेच आई कुठे काय करते. दरवेळेला ही मालिका प्रेक्षकांसाठी नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स आणून प्रेक्षकांचं मनोरंजन करतच असते. पण यावेळी मनोरंजन तर होणार आहे, पण यावेळी खरंच एक दुःखद असा पाठ किंवा दुःखद असा फेज आपल्यासमोर आला आहे. तो म्हणजे अरुंधती ताईच्या आयुष्यातला एक असा हक्काचा व्यक्ती जो लांब गेला आहे. त्यानंतर एक नवीन प्रवास त्यांचा सुरू होणार आहे. त्याच निमित्ताने आपण गप्पा मारूया. सगळ्यात आधी खरंच खूप गोड दिसत आहे, सुंदर दिसत आहे, कारण का प्रोमोमध्ये जे लुक बघितला मी तो आम्हाला बघवणारा नव्हता असा होता, पण आत्ता हा लुक खरंच खूप सुंदर वाटतो आहे. मालिकेमध्ये एक नवीन टर्न येतो, नवीन ट्विस्ट येतो आणि त्यामुळे एक आई, ज्या आईने तुमचा आत्तापर्यंतचा हात पकडलेला, ती आई तो हात काढून घेते. आणि दुसरी म्हणजे तुमची आई जी आता तुम्हाला मुलगी म्हणून स्वीकारायला तयार करते आणि मी माझ्या मुलीला घ्यायला आले असं सांगते. एकंदरीत काय या फेसकडे कशा पद्धतीने बघतो? हे सगळं अरुंधतीच्या आयुष्यात नव्यानेच घडतं आहे आणि आपण आपल्या शत्रूच्या बाबतीत पण घडू नये असं म्हणू. अशा पद्धतीचं संकट तिच्या आयुष्यावर कोसळलं आहे. म्हणजे तर अशा परिस्थितीत काय असतं, कोण त्या परिस्थितीकडे कसं बघेल ते सांगता येत नाही. पण आत्ता जरी सुलेखाताई थोड्याशा हल्ल्या आहेत किंवा तिला कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की अरुंधती या सगळ्याला काही अंशी जबाबदार आहे. कारण तसं ते कळेल तुम्हाला, तुम्ही बघाल तेव्हा की त्यांना असं का वाटतंय. पण ती पण आई आहे आणि त्यांनी पण तिला तेवढाच जीव लावला आहे. तेव्हा आत्ता माझी जी 25 वर्ष जिच्याबरोबर माझं आई लेकीचं नातं आहे, ती आई मला घरी घेऊन आली आणि मला ह्याही परिस्थितीतून उभं राहायला ती शिकवणार आहे. आणि त्याचबरोबर मला एक दिवस खात्री आहे की सुलेखाताई पण माझ्याबरोबर असणार आहे. बरं, तर आत्ता जेव्हा पिसी होत होती त्या पिसीमध्ये वगैरे आज देखत रुपालीताई पूर्णपणे अगेन्स्ट आहे की आलीच नाही तर आईसारखंच राहायचं, मुलीसारखंच राहायचं, जास्त अधिकार गाजवायचा नाही. एकंदरीत ही टॉम अँड जेरीची तुमची दोघींची फाईट अजून किती दिवस बघायला मिळेल? हो, तिचं ते होणं स्वाभाविक आहे. कारण अरुंधतीचं आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीचं, तिचं या वास्तूचं नातं वेगळं आहे आणि ते तिच्या कॅरेक्टरपेक्षा ते जास्त घट्ट आणि सखोल आहे. त्यामुळे तिला आत्तापर्यंत तिचं राज्य ती निर्माण करते, कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण करते. ती तिच्याकडनं पण प्रयत्न करते आणि अशात आता परत अरुंधती येणार आणि त्यामुळे आपल्या घरातलं अधिकाराचं एक जागा आहे ती जाते का, कुठे चुकून अनिरुद्धच्या मनात तिच्याविषयी आता सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आणि माझ्याविषयीचं प्रेम कुठेतरी विरलं तर काय, असं तिला वाटतंय, जे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे ती तिच्याकडनं प्रयत्न करणार आहे थोडासा विरोध करायचा. बघूया काय काय होतं. नाही, खरंच खूप वाटतं. बरं, एक वेगळा जरा प्रश्न विचारायला आवडेल की जेवढं आपला प्रेक्षक वर्ग आहे, हा प्रेक्षक वर्ग आपल्यावर प्रेम दाखवतच असतो, आपल्याला चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देतच असतो, पण अशी एक म्हण आहे ना की निंदकाचे घर असावे शेजारी. आपलाच प्रेक्षक वर्ग जो सुद्धा असतो, जो आपल्याला काही काही गोष्टीमध्ये निंदसुद्धा करतो आपल्यासाठी, किंबहुना आपल्या प्रत्येक कलाकारांवर किंबहुना वाहिनीवर सुद्धा. एक कलाकार म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? हो, म्हणजे प्रेक्षक प्रेमही करतात म्हणून त्यांना मायबाप प्रेक्षक म्हणतात. जसे आपले आई वडील आपल्याला प्रेमही करतात, पण चुकत असतो तेव्हा दाखवून पण देतात आणि आपण त्यांचं शहाणे असू तर ऐकावं. तसं मायबाप चुका दाखवतात, केलेल्या चुका पोटात घालतात. तुम्ही त्या चुका जर करेक्ट केल्यात त्याचंही कौतुक करतात, कारण तेच आपल्यावर तेवढं प्रेम करतात, निरपेक्ष प्रेम करतात, आपल्याला उचलूनही घेतात. सो म्हणजे काही खूप खालच्या दर्जाला जाऊन कमेंट येतात, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे. पण जे जेन्युइनली म्हणतो ना की आपल्या बेटरमेंटसाठी टीका करतात, त्या मी पॉझिटिव्हली घेते. त्याच घेतल्या पाहिजे, कारण का असं बोलू शकतो की त्यांच्याकडूनच आपल्याला कळतं की आपली खरंच कुठे चूक आहे, काय होतंय, कुठे चुकतंय. डेफिनेटली. बरं, तर आधी आम्ही जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा ताईने सांगितलं की उद्या सुट्टी वाजे माझ्या मुलीचा आहे बर्थडे आणि मला आता मोबाईलच्या मागे तिचा फोटो दिसलेला आहे. किती एक्साइटमेंट आहे? माझ्यापेक्षा तिलाच खूप जास्त एक्साइटमेंट आहे. तिचा वाढदिवस परवा आहे, पण ती माझ्यासाठी थांबली आहे कारण वाढदिवसाचा ड्रेस
तिला म्हणजे घ्यायचं काही आहे. सुरुवात झाली नाही, कसलीच तयारी नाही, नाही तिची असं? तिची ते सगळी तयारी अच्छा. झाली, रिटर्न हां. गिफ्ट वगैरे सगळं आणून झालंय, हां. सगळं झालंय, घर कसं डेकोरेट करायचं सगळं ठरलंय. पण मी ती पुण्याला असते आणि मी शूटिंगसाठी मुंबईत असते, तर ड्रेस घ्यायचा आहे तो माझ्यासाठी थांबला आहे. त्यामुळे उद्याची सुट्टी ही महत्वाची आहे, महत्वाची आहे, पाहिजेच आहे. नाहीतर माझं काही खरं नाही, आई म्हणून मी अयशस्वी ठरेन. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास आपण इकडे थांबूया. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील की कोणता एक नवा पैलू अरुंधतीचा किंबहुना तिच्या नवीन प्रवासाचा कोणता नवा पैलू प्रेक्षकांना बघायला मिळेल? अरुंधतीने आत्तापर्यंत वेगवेगळ्या संकटांना वेगवेगळ्या पद्धतीने तोंड दिलं आहे आणि आपल्याला चकित केलं आहे की एखादी स्त्री एवढी स्ट्रॉंग कशी असू शकते किंवा इतक्या वेगळ्या पद्धतीने एखादी परिस्थिती कशी हँडल करू शकते. तर आता तिच्या आयुष्यात हा खूप मोठं वळण आलं आहे, एक खूप मोठा शॉक आहे आणि ती एकटी पडणार आहे, ती हतबल होणार आहे, ती हल्ली आहे पूर्ण. पण त्यातनंही ती स्वतःला हळूहळू कशी सावरते आहे हे प्रेक्षकांना बघायचं आहे आणि मलाही मधुराणी म्हणून बघायचं आहे. आणि ते अभिनीत करताना मलाही खूप मोठं चॅलेंज वाटतं आहे. ते चॅलेंज मी स्वीकारलं आहे. तुम्ही तुमचं प्रेम असंच दाखवत राहा. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.